मामा वगैरे असं माहिती झालं हां मग आम्ही जायचो यायचो हां. नाशिकहून नाशिकहून श्रीरामपूरला, कोपरगावला. कोपरगावला श्रीराम मामा कोपरगावला होते आणि ते श्रीराम मामांशीच जास्त सख्य होतं. कृष्णा मामाकडे असं फारसं गेलेलं आठवत नाही मला का कोण आणि पण श्रीराम ते मामा एवढे भाचे होते त्यांना, पण त्यांना 5 भाचे, हो ना, 1 5 भाची, भाची. 1 भाची. मग ते तरी काय करतील नाही का, थोडंसं असं होणार तरी होतं. दादा सांगायचे की लहानपणी आम्ही सुट्टीमध्ये जाऊन राहायचो कुठे? मामाकडे. मामांच्याकडे. मामाकडे हो. मामाकडे. आणि मामाचं चांगलं होतं ना, त्यांचा व्यापार होता, व्यापारी दुकान होतं, बाजारामध्ये दुकान होतं त्यांचं एक छान मोठं, आणि शिवाय गुळाचा होलसेलचा व्यापार होता. त्यामुळे परिस्थिती चांगली असायची त्यांची. त्यामुळे हे मुलं जाऊन राहत असतील लहानपणी तिकडे सुट्ट्यांमध्ये वगैरे. दादांच्या लहानपणचं असं काही फारसं आपलं कधी बोलणं पण झालं नाही, नाही. आठवण पण नाही काय, है ना? दादांचं लहानपण खेड्यापाड्यात गेलं कारण तात्यांची नोकरी तेव्हा म्हणजे सुरुवात होती नोकरीची, आणि जेव्हा ते जिल्हा शेतकी अधिकारी झाले तेव्हा त्यांना मोठे जिल्ह्याचे गावं मिळायला लागले. अच्छा. तोपर्यंत लहान गावात बदल्या व्हायच्या त्यांच्या. आणि मग तिथे खेड्यात जसं खेड्यातलं वातावरण असेल तसं ते मुलं वाढले. ते मुलांना सोडून हे कुठे जाणार दोघं. नाही शक्यच नाही. हां, खेड्यातल्या वातावरणात वाढले हे पण. त्या तिथल्याच खेड्यातल्या शाळेत जायचं, जी शाळा मिळेल ती, नाही का? जी शाळा असेल गावात ती, पण शिक्षण चालू राहिले, शिकले, एवढं बरोबर. पुष्कळ झालं. सगळ्या मुलांनी छान केलं. सगळे काका सगळे एकदम चांगले, हो, व्यवस्थित सगळे आणि व्यवस्थित आहेत सगळे. सगळे नोकरीमध्ये अगदी व्यवस्थित चांगल्या नोकरी व्यवस्थित, आणि आपापलं कुटुंब, त्यांचे मुलं बाळ सगळे छान. पूनम तर एकदा आली होती आता माझ्याकडे मागच्या 1-2 वर्षापूर्वी, आणि